तुम्ही याच ठिकाणी राहता का? हा, माझं घर हेच आहे त्यांच्या समोर जस्ट क्रॉसिंगला. आम्हाला या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती. महिन्यात 2 महिन्या अगोदर हा घर विकण्यात आलेला होता हे आम्हाला एवढं माहित होतं, पण कोणी घेतलं हे सुद्धा माहित नव्हतं. आणि आता भाडेकरू आले किंवा कोणी पाहुणे आले किंवा मालक आले या गोष्टीची काही कल्पना नव्हती. आणि आम्ही ड्युटी आणि कामामध्ये असल्यामुळे आम्हाला पण अजून एवढं म्हणजे क्लिअर झालेलं नव्हतं की मालक आहे किंवा कोणी भाडेकरू आलेला आहे. तुम्ही कधीपासून आले? हे काहीच सांगता येणार नाही. मला वाटतं की 4 ते 5 दिवस झाले असेल बहुतेक. त्याच्यापुढे मला पण त्याची कल्पना नाही. आणि रात्री पोलीस आले होते तेव्हा तुम्ही बघितलं? नाही, मी सर रात्री मी पण लेट नाईट आलेलो. मी 11 वाजता 11:30 वाजता घरी आलेलो. त्यावेळेस कोणीच नव्हतं. त्यावेळेस काय त्यांच्या वागणुकीतून काही संशयास्पद काही असं काहीच वाटलं नाही सर. एक नॉर्मल असं वाटतं की कोणतरी एक नवीन फॅमिली आहे बहुतेक. एक काल फक्त एवढं झालेलं की कोणतरी म्हातारा माणूस, वयस्कर माणूस काहीतरी दुपारी 1च्या दरम्यान बाहेरनं काहीतरी सामान घेऊन आला होता, तर रूम मध्ये घुसला होता. त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला त्या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती. ते काय गल्लीमध्ये मिसळत होते, बोलत होते? नाही, काहीच नाही सर. कोणाशी एक शब्द पण नाही. कोणाचं म्हणजे साधं सुद्धा रामराम श्यामश्याम पण कोणाशी नव्हतं. आता एवढ्या मोठ्या प्रकरणात आरोपी आहे असं तुमच्या घरासमोरच राहत होते. नाही, एवढं आम्ही कधी विचारच केला नव्हता की आम्हाला असं वाटलंच नाही याचं काय. आता जस्ट एक नवीन घर विकण्यात आलंय आणि कोणतरी येऊन राहत असेल, एवढंच झालं असेल. माझं नाव अंजुमी नामदार. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.